मागील भागामध्ये आपण बघितलं, पूर्वी पळतच गॅलरीमध्ये आलेली होती. तिला आतून खूप रडावंसं वाटत होतं, पण रडताच येत नव्हतं. तिने डोळे बंद केले तसे तिला मुकेशचे तानीसोबत, तिच्यासोबत डान्स करत असलेला, सगळ्यांसोबत जेवत असलेला तिच्यासोबतचा क्षण आठवला. आता पुढे. तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तिनं दचकून डोळे उघडले. समोर अंजूला बघून तिला मिठी मारून ती रडू लागली. रडू नका प्लीज ताई, सावरा स्वतःला, अंजू तिच्या पाठीवर थोपटत म्हणाली. तिलाही नक्की काय बोलावं सुधरत नव्हतं. मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते ग, पण होत नाहीये. खूप रडावंसं वाटतंय मला, पूर्वी मुसमुसत म्हणाली. का? अंजूने विचारलं. माहीत नाही, पूर्वी रडत म्हणाली. मुकेश सरांमुळे तर नाही ना? अंजूने थोडंसं थांबून विचारलं. तेच तर समजत नाहीये. मी तर मुकेशला किती कमी ओळखते, पण मला का एवढा त्रास होतोय? पूर्वीनं बाजूला होत विचारलं. अंजूने पाहिलं तर ती खरंच गोंधळली होती. तिच्यासोबत जे होतंय त्याचा उलगडा तिलाच होत नव्हता. अंजू तिच्या मनाचा कौल घेत म्हणाली. ते तर तुम्हालाच माहीत पाहिजे ना? पूर्वी आता डोळे पुसत म्हणाली. तानीला किती लळा लागला होता त्यांचा. तिला काय सांगणार आता? तिला सांगू नंतर, आधी तुम्ही सावरा प्लीज, अंजू ही तिचे डोळे पुसत म्हणाली. अंजूला आता समजत होती तिची अवस्था. ती तिची समजूत काढत बसली. तितक्यात तिथे घरचे सगळेजण आले. दोघीही त्यांच्याकडे गेल्या. मुकेशबद्दल ऐकून तर अहिल्याबाईंना पण रडायला आलं. आत्ताच तर त्यांच्या मुलीच्या आणि त्याच्या लग्नाची स्वप्न पाहिली होती त्यांनी, पण ते सुद्धा बघवलं नाही का खंडेरायाला? मुकेशसारख्या चांगल्या मुलासोबत असं का केलं म्हणून त्याही खंडेरायाला दूषणं देऊ लागल्या. सगळेजण रुद्रांशला भेटत होते, त्याला समजावत होते. त्याच्यासोबत आता फक्त आजी आणि दिनेशराव बसलेले होते. दिनेशराव रुद्रांशच्या डोक्यावरनं अलगद हात फिरवत म्हणाले. कधी कधी जसं आपण ठरवलंय तसं होत नाही बाळा. त्याची वेळ आली होती असं समज. तुझं फील्डच तसं आहे. देवाचे शतशः आभार मान की तू तरी. दिनेशराव बोलता बोलता इमोशनल झाले. बाबा प्लीज, रुद्रांश त्यांचा हात हातात घेत म्हणाला. लहान मुलासारखा वागू नकोस तू दिनू. एकतर माझं लेकरू इतक्या दिवसांनी माझ्यासमोर आलंय, त्याला रडवू नको अजून, आजी दिनेशरावांना म्हणाल्या. आजी मी इथेच होतो. सौरभ आलाय खूप दिवसांनी. मी या अवस्थेत आहे म्हणून, नाहीतर तो भांडला असता आत्ता माझ्यासोबत, त्याची लाईमलाईट घेतली म्हणून, रुद्रांश हलकसं हसून म्हणाला. ते पाहून दिनेशरावांना बरं वाटलं. त्यांनी कौतुकाने आजींकडे पाहिलं. त्या मुद्दामून म्हणाल्या हे लक्षात आलं त्यांच्या. लाईमलाईट? आजींनी न समजून विचारलं. अगं तू जे प्रेम मला देतीयस त्याचा हकदार तो आहे ना, रुद्रांश म्हणाला. असू देत की मग. तो कुठे पळून नाही जात चालला आणि त्याच्यासाठी आहे त्याची आई. आणि तू मुकेशच्या आईचं टेन्शन घेऊ नकोस. आपण आहोत ना. मुकेशचं कर्तव्य आता तू पार पाडशील. तूही मुलासारखाच आहेस ना त्यांना, हो की नाही? आजी रुद्रांशच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत म्हणाल्या. तो पण हसत हो म्हणाला. पूर्वी सौरभ, अहिल्याबाई आणि अंजू बाहेर बसलेले होते. बाकीचे सगळेजण घरी गेले होते. अंजू सारखी एंट्रन्सकडे बघत होती. मध्येच तिला तिकडून कुणीतरी येताना दिसलं. तिचा चेहरा खुलला. पूर्वीने ते बघितलं. तिने एंट्रन्सकडे बघितलं तसा तिचाही चेहरा खुलला, कारण समोरून मुकेश येत होता. मुकेश, पूर्वी स्वतःशीच म्हणाली आणि उठून पळतच तिकडे गेली. तिनं त्याला मिठी मारण्यासाठी हात बाजूला केले, पण मध्येच ती थांबली. त्याचेही वर आलेले हात जागेवरच थांबले होते. दोघेही एकमेकांना पाणावलेल्या डोळ्यांनी बघत राहिले. पूर्वी तिचे डोळे पुसत म्हणाली. तुम्ही खरंच आहात की? मुकेशनं तिचा हात हातात घेतला. पूर्वीला तो खरंच आहे हे कन्फर्म झाल्यावर ती आनंदानं हसली आणि त्याच्याकडे बघत म्हणाली. किती घाबरवलं होतं तुम्ही आम्हाला. ठीक होतात तर लगेच का नाही आलात? तुम्ही घाबरल्या होतात माझ्यासाठी? त्यानं तिच्या नजरेत बघत विचारलं. हो मग, किती रडले माहितीये मी. तीही पटकन बोलून गेली. का? मुकेशने विचारलं. कारण मी पूर्वीला पुढे बोलता येईना. तिला गोंधळलेलं बघून मुकेश हलकच गालामध्ये हसला. मुकेश मग म्हणाला. राहू द्या, नंतर सांगा. पूर्वी लहान मुलींसारखी मान हलवत हो म्हणाली. त्यामुळे तर त्याला आता हसावंच वाटलं, पण त्यानं कंट्रोल केलं. पूर्वीने बघितलं तर त्याच्याही डोक्याला बँडेज होतं. जास्त दुखत नाहीये ना?
तिनं डोक्याकडे बघून काळजीनं विचारलं. तिच्या चेहऱ्यावरचं त्याच्यासाठी असलेलं टेन्शन बघून त्याचं मन सुखावलं. तो मान हलवत म्हणाला, नाही, ठीक आहे. सर कसे आहेत? तो पण ठीक आहे, पण तुमच्यामुळं त्याला पण किती त्रास झाला. चला आता लवकर भेटा त्याला. असं बोलून पूर्वी वळणार तेच तिच्या लक्षात आलं की तिचा हात अजूनही त्याच्याच हातात होता. तिनं त्याच्याकडे पाहिलं तसं त्याने पटकन तिचा हात सोडला. दोघेही वळाले तसे थांबले. सौरभ, अहिल्याबाई व अंजू त्यांच्याकडेच बघत होते. पूर्वीला थोडंसं ओशाळून आलं. मुकेश जवळ आला तसं अहिल्याबाईंनी त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत त्याची विचारपूस केली. सौरभला ते जरा अतिच वाटलं. त्यानं डाऊटफुली आधी पूर्वीकडे आणि मग अंजूकडे पाहिलं. ती मान हलवत हलकंसं हसली. खरंच? सौरभ खुश होतो ओरडला. आजूबाजूचे सगळेजण त्याच्याकडे बघू लागले. तो सॉरी म्हणाला आणि अंजूकडे बघून तिला कळेल असं हसला. मुकेश आत गेला तसा रुद्रांश त्याच्याकडे शॉक लागल्यासारखा बघत राहिला. मुकेश, तो आनंदानं बोलणार उठून तेच मुकेश पुढे जात म्हणाला, उठू नका सर, प्लीज. तू तू ठीक आहेस? त्यानं हसतच विचारलं. मुकेश त्याच्याजवळ जात हो म्हणाला. मग तू भेटायला का आला नाहीस? मला वाटलं की तुला. थांब तू. रुद्रांश बोलून पुन्हा उठणार तेच मुकेश म्हणाला, सर मी सांगतो सगळं, तुम्ही प्लीज झोपून राहा. आजी, तू म्हणालीस ना की मुकेश तुला माझ्यासारखाच आहे म्हणून? रुद्रांश आजींना विचारत म्हणाला. हो, मग यात काही वाद आहे का? आजीही हसत म्हणाल्या. मग मला मारते तशी त्याला पण एक चापट मार पटकन, रुद्रांश म्हणाला. तसं तिघेही चमकून त्याच्याकडे बघू लागले. हा जिवंत असूनही आला नाही, त्याच्यामुळं तुझ्या नातवाला किती मानसिक त्रास झाला पाहिलंस ना तू. तू मार त्याला, रुद्रांश लहान मुलासारखं बोट करत म्हणाला. दिनेशराव आणि आजी मोठ्यानं हसले. हो आजी, तुम्ही माराच मला. एक काय 2-3 मारा, मुकेश त्यांच्या जवळ जात म्हणाला. आजींनी खरंच हात उगारला तसे मुकेशने डोळे बंद केले. त्या त्याच्या चेहऱ्यावर कुरवाळत म्हणाल्या, त्रास पण तूच कमी केलास माझ्या लेकराचा. तुझ्यावर पुन्हा अशी वेळ येऊ नये. दीर्घायुष्य हो, खुश राहा. मुकेश समाधानानं हसला. दिनेशरावांनी पण त्याला मिठी मारली. आजी जाऊ देत, मला एकदा ठीक होऊ देत, मीच बघतो याला, रुद्रांश थोडंसं चिडत म्हणाला आणि मग त्यानेही हसून दिलं. तुम्ही मारा गप्पा. आई चल, तू पण भेटून घे डॉक्टरांना, दिनेशराव उठत म्हणाले. ते दोघेही बाहेर गेले. पण तू आला का नाहीस? रुद्रांशनं परत विचारलं मुकेशला. तसा तो बसत म्हणाला, सर तुम्ही सोपवलेलं काम पूर्ण करत होतो. रुद्रांश आता गंभीर होत म्हणाला, काम करता आलं असतं मुकेश, पण तुझा जीव. तुम्ही स्वतःच्या जीवाचा विचार केला का सर? नाही ना? मग मी तर तुमचाच आदर्श ठेवून चालणारा, मुकेश हसत म्हणाला. रुद्रांशही हसला. तो मग मुद्द्यावर येत म्हणाला, बरं ते सोड, तू सरांसोबत म्हणालास? हो, तुम्ही त्या पेनड्राईव्हमध्ये टाकलेल्या प्रोग्रॅमिंगमुळे त्याची लोकेशन पण ट्रेस झाली. आता त्यामध्ये दिलेल्या म्हणजेच तुम्ही एंटर केलेल्या चुकीच्या ठिकाणी ते अटॅक करतील आणि त्याच वेळेस आपले वेश बदलून असलेले पोलीस त्यांना पकडतील, मुकेश माहिती देत म्हणाला. त्यांना डाऊट आला नाही पाहिजे फक्त, रुद्रांश स्वतःमध्ये हरवत म्हणाला. नाही येणार सर, तुम्ही एडिटिंगच तसं केलं आहे त्या डेटाचं, मुकेश विश्वासानं म्हणाला. रुद्रांशने आठवून विचारलं, आणि ओरिजिनल पेन ड्राईव्ह? तो सरांकडे दिला. सगळं तुमच्यामुळे ठीक झालं सर. एवढ्या कमी वेळेत तुमचं डोकं इतकं पटपट चाललंच कसं पण, मुकेशनं नवलानं विचारलं. चालवावं लागतं. मला माहीत होतं की तो पेन ड्राईव्ह मिळाल्याशिवाय तो शांत बसणार नाही, म्हणून मी ओरिजिनल इन्फॉर्मेशन एडिट केली. त्यांना आता आपल्या गुप्त ठिकाणाविषयी कळणार नाही आणि जिथे ते हमले करतील तिथे त्यांना काहीच मिळणार नाही. पण या सगळ्यांमध्ये मी तुला खरंच गमावून बसलो असतो. आय एम सॉरी फॉर दॅट, रुद्रांश त्याचा हात पकडून दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. सॉरी बोलू नका सर, तुम्ही फक्त तुमचं काम केलं. माझ्यासोबत जे घडलं असतं ते माझं नशीब असलं असतं, मुकेश त्याच्या हातावर थोपटत म्हणाला. पण ते तर म्हणाले होते की तुझ्या सकट त्या कारचा ब्लास्ट झाला म्हणून, रुद्रांशने आठवून म्हणाला. मुकेश म्हणाला, नाही सर, त्यांनी माझ्याकडून पेनड्राईव्ह घेतल्यानंतर मला लॉक करून कारला आग जरूर लावली होती, पण खालच्या इमर्जन्सी एक्झिटमधून मी कधीच बाहेर निघालो होतो
आणि त्यांना कळणार नाही असं शेजारच्या गल्लीत शिरलो होतो. थँक गॉड, जसं ठरवलं तसं घडलं. मी खरंच खूप घाबरलो होतो. ग्रेट जॉब डन बाय यू अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ यू, रुद्रांश भारावून हसत म्हणाला. थँक्यू सर, मुकेशही हसत म्हणाला. आता बस, ती माणसं आपल्या हातात यावीत. अजून त्या गद्दाराला पण पकडायचे. रुद्रांश पुन्हा गंभीर होत म्हणाला. नजरेला पुन्हा धार आली होती. मुकेश लगेच म्हणाला, सर गेले आहेत त्यासाठी दिल्लीला. तो पकडला जाणारच. अजून एक काम करायचं आहे मला, पण त्यासाठी इथून बाहेर पडावं लागेल. रुद्रांश, जे काही असेल ते मला सांगा सर, मी करतो. मुकेश, तू जे केलं आहेस ते कमी आहे का? आधी ते नीट कर. रुद्रांश हलकंसं हसत म्हणाला. मुकेशने न समजून विचारलं, म्हणजे? रुद्रांश आता थोडंसं हसून म्हणाला, ताईबद्दल बोलतोय मी. तिला पण खूप त्रास झाला, याचा अर्थ कळतोय ना तुला? आणि तुझ्याही मनात तसं आहे माहीत आहे मला. आईबाबांना पण तू पसंत आहेस. ताई तर तुझी फॅनच झाली असं समज. त्यामुळे लवकरात लवकर ताईला प्रपोज करून मोकळा हो. सर, मुकेश लाजत म्हणाला. आणि इथून पुढे फक्त डिपार्टमेंटमध्येच सर. बाहेर मला आता रुद्रांश बोलायचं. ते माझ्याच्यानं. मुकेश, इट्स ॲन ऑर्डर मुकेश. रुद्रांश थोडंसं सिरियस होत म्हणाला. मुकेश त्याच्याकडे बघितलं तसं दोघेही मोठ्यानं हसायला लागले. तितक्यात अंजू आत आली. मुकेश तिच्याकडे बघून थँक्स म्हणाला. थँक्स का बोलतोयस तू तिला? रुद्रांशनं मुकेशला चकित होऊन विचारलं. ते आता तीच सांगेल. मी आहे बाहेर, मुकेश हसत म्हणाला आणि बाहेर गेला. अंजू त्याच्या जवळ बसली. रुद्रांश लगेच तिला म्हणाला, बोल ना. मी त्यांना मदत केली म्हणून. अंजू, कोणती? रुद्रांश, त्यांनी मेसेज केला होता हॉस्पिटलमध्ये येण्याआधी तुमच्या मोबाईलवर. अंजू ओठातलं हसू दाबत म्हणाली. काय, तुला माहीत होतं? रुद्रांशने आश्चर्यानं विचारलं. हो, अंजू हसत म्हणाली. मग म्हणाली का नाहीस? त्यानं कपाळावर आठी पाडत विचारलं. ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली, असं बघू नका. पूर्वीताईंची अवस्था पाहिली होती ना तुम्ही? ते बघून असं वाटलं की मुकेश सरांना अचानक समोर बघून त्या आजच त्यांच्या मनातलं बोलून मोकळ्या होतील. अगं पण सगळेजण, मला इतका त्रास होत होता आणि तू? रुद्रांश म्हणाला, मला पण त्रास झाला ना. तिनं थोडंसं नाराजीत विचारलं. त्यानं न समजून विचारलं, कसला? तुम्ही शुद्धीवर आल्यानंतर मला वाटलं पहिलं नाव माझं घ्याल, पण तुम्ही तर मुकेश मुकेश करत होतात, जसं काय मुकेश सरच तुमच्यासोबत लग्न करणार आहेत. कोणत्या मुलीला हे सहन होईल? म्हणून नाही सांगितलं, ती लटक्या रागानं म्हणाली. तसं तिनं नाक मुरडलं. रुद्रांश आता थक्क होऊन म्हणाला, अगं पण सिच्युएशन काहीही असू देत, तुमच्या मनात पहिल्यांदा माझाच विचार यायला हवा होता. मूव्हीमध्ये बघता ना तुम्ही, पण तसं झालंच नाही. याचा अर्थ तुमचं माझ्यावर प्रेम नाही. अंजू तोंड फुगवून म्हणाली. रुद्रांश गालामध्ये हसला. यावरून लगेच असं कसं काय ठरवलंस? आणि प्रेम दाखवायचाच प्रश्न आहे तर खूप सारे मार्ग आहेत, मी लगेच दाखवू शकतो. रुद्रांश तिचा हात धरून तिला जवळ ओढत म्हणाला. अंजू आता गडबडली. ती लाजून मागे होत म्हणाली, अहो हॉस्पिटल आहे हे. असू देत, मला फक्त माझ्या प्रेमाशी मतलब. निदान तू पुन्हा बोलणार तरी नाहीस की माझं प्रेम नाही तुझ्यावर? तो तिच्या चेहऱ्याला निरखत म्हणाला. तुमचं जर खरंच प्रेम असतं तर मी एक चान्स देते. अंजू त्याच्याकडे एक प्रेमाचा कटाक्ष टाकून शांतपणे म्हणाली. कोणता? रुद्रांशने थोडंसं संशयानंच विचारलं. अंजू थोडंसं थांबून मग हळूच म्हणाली, इथून घरी गेल्यानंतर लगेच आपलं लग्न ठरवायला सांगा घरच्यांना. बापरे, एवढा उतावळेपणा? त्यानं भुवया उंचावत विचारलं. हो, झाली आहे मी उतावळी, कारण आज एक एक मिनिट मला एका एका दिवसासारखा वाचला माहिती आहे. आता मला एक मिनिटही तुमच्यापासून दूर नाही राहायचं. येणारा प्रत्येक क्षण मला तुमच्यासोबत जगायचा आहे रुद्रांश, कारण तुमचं काम बघून आता मला खरंच भीती वाटते. अंजू इमोशनल होत म्हणाली. तो बोलणार तेच तिनं त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. तो तिच्या डोक्यावर कुरवाळत म्हणाला, भीती तर मलाही वाटली होती यावेळेस. पहिल्यांदाच काळीच थरथरलं होतं माझं. आता मलाही लवकरात लवकर तुला माझं करायचंय. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अंजू मागे होऊन त्याच्याकडे बघत म्हणाली. आणि मला प्रॉमिस करा की लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही केसपासून दूर राहाल. माझं काम? रुद्रांश,
काम बीम करा नंतर, इतरांना सांगा तोपर्यंत, पण लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त माझ्याजवळच राहायचं, नाहीतर मी लग्न करणार नाही, अंजू तोंड फुगवत म्हणाली. अशी कशी करणार नाहीस? तू आली नाहीस तर तुला उचलून आणेन मी आणि लग्न करेन तुझ्यासोबत, रुद्रांश हसत म्हणाला. एवढं सोपं नाही आहे हा, ती हात करून त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. मी रुद्रांश मोहिते आहे मॅडम, माझ्यासाठी काहीही अवघड नाही, कळलं का मिसेस मोहिते, रुद्रांश हसत म्हणाला. अंजूने चमकून पाहिलं त्याच्याकडे. ती हळूच म्हणाली, काय म्हणालात, पुन्हा बोला. काय? मी रुद्रांश. रुद्रांश ते नाही हो, नंतरचं. ती थोडंसं अधीरल्यासारखं म्हणाली. मिसेस मोहिते, त्यानं विचारलं. अंजू खुश होऊन म्हणाली, मला इथून पुढे अशीच हाक मारा ना प्लीज, खूप छान वाटतं ऐकायला आणि आत्तापासून तुमची झाल्याचं फिलिंगसुद्धा येतं आहे. ओके मिसेस मोहिते, पण मग मला काय मिळणार या बदल्यात, रुद्रांश खट्टाळ हसत म्हणाला. काहीही नाही. असं बोलून अंजू बाजूला होणार तेच रुद्रांशनं तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं. आता तर एवढी भाषा करत होतीस प्रेमाची, कुठं गेलं तुझं प्रेम? आधीच मला इतका त्रास होतोय आणि तू मला एवढं पण नाही देऊ शकत, रुद्रांश बारीक तोंड करत म्हणाला. अंजूने त्याच्याकडे नजर रोखून बघितलं आणि मग म्हणाली, तुम्ही तेच रुद्रांश आहात ना ज्यांना मी गोव्याला भेटले होते? ऑफकोर्स, पण असं का विचारलंस, त्यानं भुवया जुळवत विचारलं. अंजू त्याच्या छातीवर हात ठेवून म्हणाली, कारण ते रुद्रांश मुलींसोबत बोलत पण नव्हते आणि आता बघा कसे लाडामध्ये येऊन बोलत आहेत. तुझ्या प्रेमाची जादू समज ही, तुझ्या येण्यानं आयुष्यच बदललं आहे माझं, तुझ्यासमोर लाडात येण्यातली मजा काही वेगळीच आहे, रुद्रांश डोळा मिचकावत म्हणाला. त्यानं अनिमिष नजरेनं तिच्या ओठांकडे पाहिलं. नुसतं तेवढ्यानंच तिच्या अंगावर गोडसर काटा येऊन गेला. त्यानं तिला अजून थोडंसं जवळ ओढलं. अंजू त्याची नजर टाळून लाजतच गालामध्ये हसली. तिनं धडधडत्या छातीनंच त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि मग हळूच त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. रुद्रांशचा हात लगेच तिच्या कमरेत गेला. तिनं मागे होऊन तसंच त्याच्या छातीवर अलगदपणे डोकं टेकवलं. दोघांनीही समाधानाने डोळे मिटून घेतले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.